केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणेमध्ये आज आवकेचा उच्चांक झाला। खरं तर 2 दिवस आपण आवक कमी म्हटलं तरी ती कमी आली नव्हती, जास्तच होती। परंतु आज शुक्रवार असून आज आवक उच्चांकी झाला, म्हणजे आज जास्त माल आला। परंतु माल येऊन माल विकणार की नाही आणि विकला तर कशा भावात विकेल अशी मनात शेतकऱ्याची भीती होती। तर तुमचं नाव सांगा। संतोष केचे, राखोले, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। आता हा मुलगा हसतोय पण ह्या निरागस मुलगा आहे, ह्याच्या चेहऱ्यावरचा हसू कधी होतंय त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला तर ना, आणि त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला। जागेवरती कशी मागितली होती? 55 रुपये। त्यातनं रिजेक्शन झालं असतं, निम्म झालं असतं। म्हणजे 55 रुपये जर माल मागितला त्याचं जर रिजेक्शन झालं तर साधारणतः तो माल 30-35 रुपयाच्या आसपास आपल्या हातात पडला असता। 35 रुपयाच्या हातात पडला असता। आज त्यांची गोटी काय भाव गेली? 48 रुपये गोटी गेली आणि वर 62 रुपये किलो पर्यंत गेला। म्हणजेच 35 रुपयाने माल जाणारा ऍव्हरेजली जर 48 रुपये स्टार्ट होतोय तर मला सांगा शेतकरी आता वाजलेत संध्याकाळी किती वाजलेत? 6:30 संध्याकाळचे 6:30 वाजलेत। 3 टप्प्यात निलाव झालेत। 12 तासापूर्वी सकाळी 6:15ला निलाव झाला, दुपारी 12-12:30ला एक निलाव झाला आणि आता इथं पाहिलं फुल गर्दी आहे। म्हणजे गर्दी पाहिली तर आज व्यापारी इथं केडी चौधरी डाळिंब यार्ड मध्ये प्रचंड व्यापारी आहेत आणि शिवाय योग्य रेट देतात। रेट योग्य देतात का कमी देतात? नाही, फक्त ठोकळा आहे। आता ठोकळ्या मालांना थोडस परराज्यात पण डिमांड कमी आहे, कारण सण चालू आहे तेव्हा गोटीचे रेट जास्त आहेत, बरोबर। आणि अशा परिस्थितीमध्ये आता व्यापारी जर आपल्याला चांगला न्याय देत असेल तर मला सांगा, सकाळी तुम्ही भयभीत झाला होता, गाड्या खाली होता, आलो होतो का महागारी न्यावं लागते काय असं वाटलं? पण इथं तुम्हाला आज सांगितलं काळजी करायची नाही, रात्रीच्या 9 वाजता रिलाव होणार झालाय आणि तोही योग्य रेट मध्येच होणार। हो, ही चिंता होती। आता निलाव महागा राहिल्यानंतर परत कसं होत आहे? हे माझे आयुष्यातले 35 वर्ष मी शेतकरी हितासाठी झगडत आलेलो आहे। आमची फर्म पण शेतकरी हितासाठी 50 वर्ष झगडते। मला ठाम विश्वास होता आज सर्वाधिक आवक महाराष्ट्रातली केडी चौधरी डाळिंब यार्ड नाशिक, केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे आणि केडी चौधरी डाळिंब यार्ड इंदापूरला होती। आणि मला ठाम विश्वास होता पावसात सुद्धा की आम्ही बाजार खाली येऊन देणार नाही, आलाही नाही। त्यामुळं खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांचं मी आभार या निमित्ताने व्यक्त करेल। माझ्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि जागेवरती तुम्ही बागा कमी रेटमध्ये दिल्या नाही आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मी तुम्हाला न्याय देऊ शकलो, दिला। धन्यवाद। खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळायचा असेल तर आपल्या शब्दावरती आज कुठेतरी भरोसा ठेवणारी ही मंडळी आहे। सकाळचा माल पॅकिंग चाललेला आहे, तोही थोड्या वेळात जाईल, परंतु अजून हा संपूर्ण माल विकत असताना आणि व्यापारी वर्ग त्याला बोली लावत असताना खऱ्या अर्थानं व्यापारी आज अजूनही व्यापारी त्याला चांगली बोली लावतोय, चांगल्या मालाला चांगला रेट मिळतोय आणि शेतकऱ्याच्या भावना या खऱ्या अर्थानं कुठेतरी एक समाधानाच्या यात पाहायला भेटतात की आज सर्वाधिक आवक असताना कांदा मार्केट सुद्धा फुल झालं आपल्यामुळं आणि डाळिंब यार्ड पण फुल झालं। तर ही वस्तुस्थिती आहे की माल किती येऊ द्या, फक्त शेतकऱ्यांना मी सांगेन एक 4-2 दिवसाचा हा टप्पा आहे, त्यानंतर आपल्याला जास्त आवक दिसणार नाही। ही फुगलेली आवक आहे आणि ही फुगलेली आवक ही 4-2 दिवस ही तुम्हाला चाललेली दिसेल आणि त्यानंतर सगळीकडे शॉर्टेज झालेलं असेल आणि जागेवरती पण बाजार काढलेले असतील। ज्यावेळेस जागेवर रेट अजून वाढून मिळतील तेव्हा शेतकरी समाधानाने जागेवर पण बाग घेणार आहे, दिली पण पाहिजे। पण कमी भावात जर कोण मागत असेल तर मोकळं एकदा मार्केटला आलं पाहिजे की सोन्यासारखा माल आहे की जो आज 55 रुपयांनी मागितलेला माल 30-35 रुपये हातात पडेल आणि जर 48 रुपयातच तो गोटी स्टार्ट होत असेल टिपक्यावाला तर शेतकऱ्याचं खूप नुकसान होणार होतं। पण आता कुठेतरी फायदा होतोय आणि आज इथं पाहतोय आपण की बऱ्यापैकी गाड्या खाली नव्हत्या झाल्या। काळे तुमच्या सकाळी गाड्या खाली नव्हत्या झाल्या तेव्हा तुम्हाला काय भीती होती? भीती माल विकन का नाही अशी परिस्थिती होती। परिस्थिती अशी आहे की माल एवढा लय आला कस काय अचानक। तरी पण आपण ज्यांच्या बागा व्यवस्थित आहे ना, गणपतीच्या नंतर जातील पुढं त्यांनी गणपतीच्या नंतर जाऊ द्या, बरोबर आहे।
तरी एवढी आवक आहे आहे ना. आणि एवढं होऊन सुद्धा आज व्यापारी वर्ग तेवढ्या ताकदीने भरपूर आपल्या आहे, बरोबर माणसं आहे. भरपूर सकाळी आहे. मी तुम्हाला सांगितलं पोटात घाला पहिल्यांदा तुम्ही बरोबर आहे. पहिल्यांदा पोटाला सुखी करा. खरी गोष्ट. परमेश्वर तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? ओके. तर आता काय अशी भीती वाटते माल काही खाणार नाही, नाही? विकणार आहे माल समजा संपणार आहे, काही नाही अडचण. मालाची काही टेन्शन नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे की नाही, माल विकून जाणार आहे, रात्रभर मालाची जागले ती मंडळी रात्रभर. पण माल 2 रुपये कमी जाऊ का जास्त जाऊ पण माझा माल विकेल का? नाही नाही, विक्री होणार आहे. समजा मालाची विक्री होऊन जाणार आहे. वाटतच असं पण बरोबर आहे. पहिली गोष्ट माल विकल का ही पहिली परिस्थिती. बरोबर आहे. गोष्टी सकाळी ही 60 रुपये विकली बरोबर आहे. आता ही 60 विकते. रेटला काय अडचण नाही. फक्त वरच्या राशी त्या सकाळी खाली होत्या बरोबर आहे. आता ही खाली आहेत. आहे ना. त्यामुळे 2-5 रुपयाचा लोकल लोकांचा जो फरक आहे बरोबर. तो आपल्याला नक्कीच लोकलचा इथं इफेक्ट मिळणार नाही. कारण इथं जो किरकोळ विकणार कारण आपल्या गाड्याच जास्त होत्या आणि आवक जास्त होती. 170 180 गाडी 180 गाडी ही साधारणतः नंबरला होती. बरोबर. 180 गाड्या इथं आणि गेट पर्यंत गाड्या होत्या. गेट पर्यंत गाड्या होत्या आणि नाशिकला जवळजवळ 150 पाऊण 200 गाड्या बरोबर होत्या आहे ना. आवक आणि इंदापूरलाही तेवढी आवक होती. पण बरोबर. कुठेही रेट खाली आलेले नाहीत आणि शेतकऱ्याला ठीक आहे असं 2 रुपये कमी जात पण जाग्यावरती 40 नि मागितलेली गोटी तर 55 रुपये गेली. बरोबर आहे. सकाळी ज्या वेळेस तुम्ही ज्या शेतकऱ्याची ऑडिओ मी प्रसारित 2 दिवसापूर्वी केली होती प्रकाश महारनवर आणि कर्जत तालुक्यातील थेरगावची नगर जिल्ह्यातली बाग होती. सकाळीच मी त्यांची मुलाखत घेतली. 40 म्हणजे 800 रुपयाला कॅरेट मागितलेला गोटीच 55 गेली आणि वर 92 गेला. नफा झाला ना तेवढा शेतकऱ्याला. मग हे मी अगोदर पावसात सांगत होतो घाबरू नका. मी तुम्हाला म्हणलं का अजून रेट खाली येणार आहे. रेट खाली येणारच नाही ना आले पण नाहीयेत की जे ती जागेवरती रेट मागितले जात आहेत. 40 रुपयांनी मागून जर रेट आपण कमी घेणार असाल फायदा झालेला आहे ना. हा संपूर्ण व्यापारी वर्ग तेवढ्या ताकदीने माल खरेदी करतोय की जेणेकरून आज तुम्हाला कुठेतरी न्याय द्यायला मी 2 पावलं नक्कीच तुमच्या आशीर्वादाने पुढे नाही रे, माल जर टिकणारा असला तर तर ठेवलाच पाहिजे. तुम्हीच गडबड करताय. मी तुम्हाला सांगितलं ना बिंदास थांबा. गणपती उठल्यावर रेट वाढणार आहे. त्यांनी कशाला आतमध्ये यायचं ज्याचे 20-25 दिवस भागा पुढे त्यांनी कशाला पुढे यायचं. बरोबर आहे. डोक्यात बसले गणपतीला रेट वाटते. हा प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात बसले गणपतीला मार्केट टाईट होतं. गणपती डाळिंब नाही खात. गणपतीला तुम्ही 5 फळं ठेवता हिरवं पारवं कच्च पण गणपतीला चांगला माल लगेच आणण्यापेक्षा गणपती उठल्यावाना चांगला माल त्याला रेट मिळणार आहे. शेतकरी दमदार ना. मग आता शेतकरी दमदारांना परत रेट कमी मिळतो का जास्त मिळतो मग कशाला विचार करायचा. हा? त्यानं काय आवक वाढली की मग ही परिस्थिती निर्माण होते. हो काही अडचण नाही. एवढी आवक प्रचंड होऊन सुद्धा रेट खाली आलेले नाहीत. सकाळी बी नव्हते ना आताही खाली नाहीत. त्यामुळे घाबरून जायचं नाही. फक्त आता रविवारी थोडीशी आवक कमी आणा. दररोज 2-3 कमी दिवस आणि नंतर गणपती उठल्यावर तुम्ही आवक वाढवा. बरोबर. थोडं अजून पिरियड आहे. पितृबांधवड आहे. परत आपले नवरात्र आहे. कच्च्या मालाला थांबलेलं परवडणार आहे. कच्च्या मालाला बिंदास थांबा काही अडचण नाही. तर ही परिस्थिती आहे. मी ह्यासाठी सांगितलं की सकाळी गाड्या खाली होत नव्हत्या. एवढी प्रचंड गर्दी होती. गाड्या खाली झाल्या. ज्यांनी 10-10 वर्ष 20-20 वर्ष केडी चौधरीनं सोडलेलं नाहीये ते बिंदास होते. त्यांना माहिती होतं की जर थांबलो तरी आमचा माल विकणार आहे आणि तोही चांगल्या रेटमध्ये विकणार आहे. संध्याकाळच्या 6:30 वाजता सुद्धा निलाव होताना सकाळी 6ला निलाव होताना दुपारी निलाव होताना 3 टायमिंगमध्ये निलाव होताना कुठेही रेटमध्ये मीडियम मालाचे कुठेही घसरण नाही. फक्त मोठा ठोकळा माल जे लोकलला चालतो त्याचे रेट थोडेसे खालीवर 4-2 कॅरेटचे नक्की झाले. परंतु आपण जरा थोडंसं थांबत माल काढा. गणपती बसल्यावर काढा. गणपती उठल्यावर काढा. पण पुढं निघणारे माल आता गडबड करू नका. कच्चे तोडू नका. बरोबर. कच्च्या मालाला थांबलं पाहिजे. कच्च्या मालवाल्यांनी थांबलं पाहिजे. एक दिवस 400 प्लस झाल्यामुळे पळाली ना. हा एक दिवस 400चं मार्केट तो 400 वाला आजही 400 जाणार. क्वालिटीच आहे त्याची. क्वालिटीचे 400 वाला आजही 400 जाणार हे ठामपणे सांगतो मी. आमचं हेमंत असेल. हा हेमंत थांबलेला आहे त्यामुळं कुठेही काय अडचण नाही. संध्याकाळी हेमंतचा माझा फोन केला. हा. त्याला तो मार्केट टाईट करून आला म्हणला. तुमचे काढत होता नाही का ते. हो तर ही परिस्थिती आहे आणि हा गणपति की वजह से शेतकरी ने एक बार रोक करके ये माल आज ही
इतना ढाला। हाँ नहीं तो अभी 2 दिन के पहले मार्केट ला माली से ना अपने को माली से न मिलते। हाँ 2 दिन माल कम रखा था। 3 दिन माली का आया ही नहीं। हाँ 10,000 12,000 का रेट है, आज कम से कम 1.5 लाख का रेट है। बराबर है। हम खुद माल भर रहे हैं शाहजहांपुर का। ऐसा हाँ सब तरफ आमदनी आज बढ़ी है, तो भी रेट जगह पे हाँ, लेकिन माल क्वालिटी का बहुत डिफरेंस आ जाए। डिफरेंस ये ऐसा है की ग्राहक लोग भी यहाँ एकजुटे है, तो सभी सर्व शेतकऱ्यांना मी सांगेल की गडबडून जाऊ नका, रेट पडणार नाही, प्रचंड ग्राहक असताना आपण भयभीत होऊ नका, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद।